मी फसवलंय तुम्हाला? मी खोटं बोलतेय? हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी आधी स्वतःला विचारा. शाळेत हुशार होते मी. स्वप्न होतं माझं डॉक्टर व्हायचं. पण सायन्सला न टाकता आर्ट्सला टाकलं. का? तर डॉक्टर व्हायचा खर्च कोण करणार ना? तरी मी स्वतःची समजूत घातली. नाही होता आला आपल्याला डॉक्टर, म्हणून काय आपलं आयुष्य इथंच संपत नाही. आपण प्रोफेसर होऊ शकतो, MPSC देऊन मोठे अधिकारी होऊ शकतो. म्हणून मग मला PhD करायची होती, पण ते पण बघवलं नाही तुम्हाला. हा भैया 12वी सायन्सला 2दा नापास झाला, तरी त्याला इंजिनिअरिंगला मोठं डोनेशन देऊन घातलं. जिथं 5 वर्ष लागतात तिथे यानं 8 वर्ष घातली. नोकरीसाठी पण पैसे भरले. मग ही सगळं माझ्या बाबतीत का नाही? हुशार होते मी. MPSCचा क्लास लावला तर घरी यायला संध्याकाळ होते, म्हणून माझा क्लास बंद केला. माझी लायब्ररी बंद केली. आणि भैया रात्री 12 वाजता ढोसून घरी यायचं, तरी तुम्ही दोघं कधी एका शब्दाने त्याला बोलला नाही. खरं तर तुमच्यात हिंमतच नव्हती त्याला बोलायची. या सगळ्याला सामोरं जाताना माझ्यावर काय परिणाम झाला असेल याची कल्पना आहे का तुम्हाला? मी सांगितलं होतं तुम्हाला, माझं एका मुलावर प्रेम, तुम्ही त्याला भेटा. पण नाही, हे सगळं समजल्यावर तुम्ही सरळ माझं लग्न ठरवून मोकळे झालात. आणि भैया खानदान की इज्जतचा वगैरे प्रश्न निर्माण झाल्यासारखा आपल्या 4 मित्रांना घेऊन त्याला मारायला गेला. मी लग्न करीन तर फक्त त्याच्याशीच, तुम्ही ठरवलेल्या मुलाशी नाही. कदाचित हा माझा पहिलाच असा निर्णय असेल. येते मी. नमस्कार, मी मोनिका चौधरी.